संत तुकाराम महाराजांना पूर्णपणे समजून घेणारा माणूस दुसरा संत तुकाराम झाल्याशिवाय राहत नाही। त्यापूर्वी स्वतः जातीने ब्राह्मण असणारे संत ज्ञानेश्वर महाराज यांचा छळ ब्राह्मणांनी का केला? तर पूर्वी काही ब्राह्मण अतिशय कर्मठ होती। त्यांचे मत असे होते की जर संन्यासी व्यक्ती संसार करू लागले तर संन्यास धर्माचा सत्यानाश होईल। त्या काळात मी जर जन्मलो असतो तर मी त्या कर्मठ ब्राह्मणाची साथ दिली असती, परंतु विठ्ठल पंतांना देहांताची शिक्षेचा विरोध केला असता। जेव्हापासून ब्राह्मणांनी कायदा हातात घेतला तेव्हापासून ब्राह्मण्या उच्च कोटीतील विचारवंतांचा क्षय झाला। माझ्या मते ब्रह्मांड मनाचा माणूस म्हणजे ब्राह्मण होय। ब्रह्ममनी कोणी सुद्धा ब्राह्मण होऊ शकतो, ते त्याच्या योग्यतेनुसार। ब्राह्मण ही जात नाही तर वर्ण आहे। माझे पूर्वज क्षत्रिय होते, आता मी शेती करतो म्हणून शूद्र आहे। योग्य कर्म करणारा हा मनाने शुद्ध असतो आणि शुद्ध या शब्दाचा अपभ्रंश शूद्र असा करण्यात आला। तुमच्या कुटुंबात तुमचे सांगितलेले काम तुमच्या अपत्यापैकी जो करतो त्याचे मन हे इतर अपत्यापेक्षा कधीही शुद्ध असते आणि मग तुम्ही त्यालाच कामे सांगता। सर्व कुटुंब त्याला काम सांगते, त्याचबरोबर शेजारी सुद्धा, आणि नकळत त्याला सेवकांचे रूप प्राप्त होते। म्हणजे सेवा करणे हे शूद्राचे कर्तव्य झाले का? तुम्ही कायदा हातात घेतला म्हणजे तुमची दादागिरी सुरू होते। ब्राह्मणापेक्षा जास्त ज्ञान त्या काळात संत तुकाराम महाराज यांनी सांगितले, त्यामुळे त्यांना द्वेष बुद्धी निर्माण झाली। त्यामुळे त्यांचे अभंगवाणी नदीत बुडविण्यात आली। गाथा ही पुन्हा जनसामान्यात रूढ झाली। चमत्कार होतात, हा अतिशय गहन श्रद्धेचा भाग आहे। परंतु अलीकडे काही लोकांचा चमत्कारावर विश्वास नाही, कारण ईश्वराशी त्यांची श्रद्धा नाही। त्यामुळे त्यांना असे वाटते की संत तुकाराम महाराज यांचा खून झाला असावा। परंतु जी मंडळी तुकाराम महाराज यांचा द्वेष करीत होती तीच मंडळी पुढे त्यांची भक्त झाली। संत तुकाराम महाराज हे प्रथम पासून कोणत्या विचारांचे होते? न लगे धन, मुक्ती, संपदा, संत संघ देई सदा। फालतूचा मोठेपणा तुकाराम महाराज यांना मुळीच सहन होत नव्हता। आपण आपल्या आयुष्यभर लोकांना जे शुद्ध अंतःकरणाने जीव ओतून सांगितले ते लोकांनी थोडेफार आचरणात आणावे। मी जर या देहू गावात माझे मृत्यू पावलो तर लोक माझ्यावर समाधी मंदिर बांधतील व माझी पूजा अर्चना करतील। मी काय सांगितले ते विसरतील, मला जे आवडत नाही ते सुरू करतील। तुका म्हणे देव पहाव्यास गेलो अन देव होऊनही ठेलो। मला माझा मोठेपणा नको आहे म्हणून त्यांनी कोणासही काही न सांगता रातोरात हिमालयाकडे प्रस्थान केले व जाता जाता एका गावात आपल्या चाहत्याला टाळ व विना भेट दिली। धन्य हो तुम्हारी गुरुदेव।